सो गुड मॉर्निंग. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला सर्वांचा फेवरेट 1.4. ओके. कपल. तर आपल्याला शिकायचं आहे कपल. ओके. खूप छान सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. कपल पण आहेत, मुवमेंट पण आहेत. ठीक आहे. आता आपली 12वी झाली आहे. आता आपल्याला कपल शिकायचंय. बनू नका, नाही तर इंजिनिअरिंग होत नाही. ठीक आहे. तर कपल शिकायचंय. तर कपल काय असतं, तुम्ही जो विचार करताय कपल, हे पण तेच आहे. ओके. थोडं थोडं जास्ती. ठीक आहे. तर कपल काय आहे. ओके. कपल काय आहे ऍज पर डेफिनेशन. व्हॉट इज अ कपल? टू अनलाइक पॅरलल. अनलाइक पॅरलल. ठीक आहे. आपण टाइप्स ऑफ फोर्स सिस्टीम मध्ये शिकलो होतो. लाईक पॅरलल, अनलाइक पॅरलल. पॅरलल मीन्स व्हॉट? पॅरलल लाईन्स काय पॅरलल एकमेकांना. अनलाइक मीन्स काय? त्यांची डिरेक्शन सेम नाही आहे. एक फोर्स इकडे चाललाय, एक तिकडे चाललाय. अनलाइक पॅरलल. आता टू म्हटलंय. ओके. मग हे काय? दोन फोर्सेस आहेत. काय? टू अनलाइक पॅरलल आहेत. आणि काय म्हटलंय? नॉन कोलिनियर. ओके. कोलिनियर मीन्स व्हॉट? आता ही लाईन आहे, ज्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन सेम असते त्याला कोलिनियर फोर्स म्हणतो. ओके. आता जर हा फोर्स इकडे आहे आणि याची पण लाईन ऑफ ऍक्शन काय सेम आहे, किंवा अजून हा एक फोर्स आहे, यांची काय लाईन ऑफ ऍक्शन सेम आहे, एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती ऍक्ट होत आहे, त्यांना कोलिनियर म्हणतो. मग नॉन कोलिनियर फोर्स काय आहे? तर नॉन कोलिनियर काय आहे? ज्यांची लाईन ऑफ ऍक्शन सेम नाही आहे. ओके. त्याचं रिझन काय दिलंय त्यांनी? आता टू अनलाइक पॅरलल फोर्सेस आहे. हे टू अनलाइक पॅरलल फोर्सेस आहे. आता हा पण काय पॅरलल झाला असता, कोलिनियर झाला असता, म्हणून त्यांनी हा वर्ड टाकलाय नॉन कोलिनियर पॅरलल फोर्स पाहिजे. कुठले? टू अनलाइक पॅरलल. जसे की हे दिलेलं आहे. पॅरलल आहेत, अनलाइक आहेत. एक लेफ्टला चाललाय, एक राईटला चाललाय. पॅरलल दोन आहेत आणि दोन फोर्सेस आहेत. नॉन कोलिनियर पण आहे. यांची लाईन ऑफ ऍक्शन सेम आहे का? एकाच लाईन वरती ऍक्ट होत आहे का ते? नाही. ओके. तर ते काय? टू अनलाइक पॅरलल नॉन कोलिनियर फोर्सेस हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. ओके. हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. सेम मॅग्निट्यूड. तू इंजिनिअरिंगला घेतलं, मी पण इंजिनिअरिंगला घेतो. तू कम्प्युटरला, मी पण कम्प्युटरला. ओके. तसं येते हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काय? एक डिजिट आहे, इंटेन्सिटी शो करतो. ओके. आता याचं मॅग्निट्यूड मी काय दिलंय? पी. किंवा सपोज तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, 10 न्यूटन आहे. याचं मॅग्निट्यूड काय आहे? 10. हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. दोघे सेम मॅग्निट्यूडचे. दोघे काय? 10 न्यूटन 10 न्यूटन म्हणजे हा 20 राहिला तर तो पण 20 आहे. फॉर्म्स अ कपल. आता हे काय करताय? कपल फॉर्म करताय. कपल फॉर्म करायला दोन जण लागतातच. इथे पण दोन आहेत, पण काय? फोर्स आहे, पण कंडिशन्स आहेत. टू अनलाइक पॅरलल अँड नॉन कोलिनियर फोर्सेस हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. ओके. तुझं जेवढं प्रेम आहे तेवढं माझं राहील तरच कपल बनतील, असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. काय आहे? हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड फॉर्म्स अ कपल अँड विच इज इक्वल टू. विच इज इक्वल टू. ओके. काय इक्वल असणार आहे? प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. कसलं? फोर्स अँड डिस्टन्स. ओके. फोर्स अँड डिस्टन्स बिटवीन टू अनलाइक फोर्सेस. ओके. आता कपल काय आहे? मी सी ने डिनोट केलाय कपलला. कपल काय आहे? प्रोडक्ट ऑफ फोर्स पी ने किंवा एफ ने डिनोट करतो आपण. अँड डिस्टन्स एल ने डिनोट करतो. एल मीन्स लेंथ. बिटवीन टू अनलाइक फोर्सेस. ओके. म्हणजे मला जर याला असं पण लिहू शकतो आपण, याला कपल मुवमेंट पण म्हणता, याला फोर्स इनटू डिस्टन्स असं पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर मुवमेंट कपल कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा कपल मुवमेंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल? प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. तर आता समजा मी याचं मॅग्निट्यूड किती? 10 आहे, याचं 10 आहे, आणि यांच्यातलं जे डिस्टन्स आहे, ओके, ते काय घेतो मी? 2 मीटर घेतो. 2 मीटर घेतो. मी जर कपल मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल, किंवा त्याला कपल म्हणून नुसतं, तर ते कसं असेल? 10 काय? फोर्स आहे. ओके. इंटू डिस्टन्स किती आहे? 2 मीटर आहे. तर 20. ओके. 20 काय आहे? 20 न्यूटन इंटू मीटर. कारण की मी 10 काय आहे? न्यूटन मध्ये होता, आणि 2 काय होता? मीटर मध्ये होता. म्हणजे न्यूटन इंटू मीटर हे काय? युनिट आहे. 20 काय? मॅग्निट्यूड आहे. कपल कसं आहे? क्लॉकवाईज फिरतंय, म्हणून मी काय म्हणेल? क्लॉकवाईज आहे. सी डब्ल्यू पण घेऊन टाकेल.
ओके, कपल समजलं तुम्हाला, याला कपल म्हणतात. ओके, नेक्स्ट आता आपण याच्यावरती दोन न्यूमेरिकल बघू, म्हणजे तुम्हाला अंडरस्टूड होऊन जाईल की एक्झॅक्टली कपल काय आहे. ठीक आहे, जास्ती लोड नका घेऊ. ठीक आहे, अभ्यास करा, पण लोड नका घेऊ, म्हणजे अभ्यास न करणं असं याचा मिनिंग नाही होत. ओके, तर फर्स्ट न्यूमेरिकल आहे. फर्स्ट न्यूमेरिकल काय आहे, न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे. न्यूमेरिकल मोठं आहे, थेरी मध्ये लाईन्स खूप लिहिले आहे, म्हणजे डिफिकल्ट आहे असा मिनिंग होतच नाही. खूप सिंपल न्यूमेरिकल आहे. ओके, तर किती सिंपल आहे, अ पीस ऑफ प्लायवूड. ओके, काय आहे, पीस ऑफ प्लायवूड, तुकडा आहे प्लायवूडचा. कुठे, हा हा पीस ऑफ प्लायवूड इन विच सेव्हरल होल्स, सेव्हरल काही खड्डे. ओके, सेव्हरल होल्स कोणते, मग ए बी आणि सी. सेव्हरल होल्स आर बीइंग ड्रिल्ड successively has been secured to a workbench by means of two nails. Okay, workbench by means of two nails. Okay, full stop. Knowing that the drill exert 12 Newton meter couple. ओके, आता आपण गिवन लिहून घेऊ. गिवन लिहून घेऊ. ओके, गिवन लिहू, इकडेच लिहितो. अरे, गिवन. ओके, कपल मुवमेंट दिली सीएम ने लिहितो, काही जण डायरेक्ट सी लिहिलं तरी चालेल, एम लिहिला तरी चालेल. ओके, किती आहे, 12 न्यूटन मीटर आहे. ओके, कपल ऑन ऑन दी पीस ऑफ प्लायवूड, ह्या पीस ऑफ प्लायवूड वरती. ओके, आता या पीस ऑफ प्लायवूड, हे काय ड्रिल मशीन आहे घेतलं, आपण जर असं ड्रिल करणार. ओके, मग ते काय होतं, रोटेट होतं. रोटेट होतं म्हणजे काय, कपल आहे ते. ओके, काय कपल आहे, तो जेव्हा फोर्स एक्झर्ट होतो तो किती मुवमेंटचा, 12 न्यूटन मीटर कपल ऑन द पीस ऑफ प्लायवूड. काय डिटरमाइन करायचंय, डिटरमाइन द magnitude of the resulting force applied to the nail if they are located. ओके, आता समजा हे काय आहे, हा पीस ऑफ प्लायवूड आहे, हा काय पीस ऑफ प्लायवूड. ठीक आहे, आता मी याला इथे काय करतोय, समजा इथे एक पॉइंट ए आहे, बी आहे आणि सी आहे. मी जेव्हा ए वरती ड्रिल करेल, हा माझा हात काय ड्रिल आहे, मी जेव्हा ड्रिल करेल. ओके, आता मी प्लायवूडला पकडलंय का नाही, ड्रिल करताना हा प्लायवूड मी जेव्हा ड्रिल करेल. ओके, तर काय होतंय, कपलमुळे काय होतंय, कपलमुळे काय होतंय, इथे ड्रिल करतोय पण हा पॉइंट किती सरकतोय, एवढा सरकतोय. ओके, तर सेम त्यांचं काय म्हणणं आहे, जेव्हा मी ए ला ड्रिल करेल. ओके, तेव्हा बी ला किती फोर्स एक्झर्ट होईल, सी ला किती होईल, किंवा बी ला केलं तर सी ला किती एक्झर्ट होईल, ए ला केलं तर सी ला किती एक्झर्ट होईल, ते कॅल्क्युलेट करायचंय. ओके, तर सिंपल आहे. ओके, सिंपल आहे. फर्स्ट आपण घेऊ फर्स्ट. ओके, फर्स्ट काय आहे, ए ऍट ए अँड बी. ओके, जेव्हा मी ए ला ड्रिल करेल. ओके, ए ला ड्रिल करेल, किती किती न्यूटन फोर्स आहे, 12 न्यूटन फोर्स आहे. मशीन घेतलं, ए ला लावलं, तर बी ला किती फोर्स एक्झर्ट होणार आहे. ठीक आहे, आता बी ला किती फोर्स एक्झर्ट होणार आहे, मीन्स व्हॉट. आता कपल काय असतं, टू अनलाईक पॅरलल, म्हणजे इथे हे करताना हा काय होईल, असा क्लॉकवाईज फिरेल, तर इथे किती फोर्स एक्झर्ट होईल. ओके, तर ए ला जेव्हा ड्रिल जाईल तेव्हा बी ला किती फोर्स एक्झर्ट होईल, तर ए आणि बी मधला डिस्टन्स किती आहे, 450. ओके, आणि मुवमेंट काय असते, कपल मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स असतो. कपल मुवमेंट ऑलरेडी मला माहिती आहे की ते जे मशीन आहे ते 12 न्यूटन मीटर कपल जनरेट करतंय. ओके, 12 न्यूटन मीटर कपल जनरेट करतंय इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. ए टू बी मध्ये डिस्टन्स किती आहे, तर ते डिस्टन्स आहे 450 mm. ओके, मला तो काय त्यांनी विचारलंय, डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टिंग फोर्स. ओके, रिझल्टिंग फोर्स अप्लाइड ऍट द नेल्स. नेल्स मीन्स त्या होल वरती. ठीक आहे, तर किती असणार आहे, तर मी काय करणार, मला हा एफ कॅल्क्युलेट करायचा. हा 450 काय मल्टिप्लायला इथे काय होईल, डिवाइडला जाईल ना, आणि मला काय भेटेल, फोर्स भेटेल. ठीक आहे, आता इथे एक सिच्युएशन अशी आहे, असं केलं तरी चालेल, बट आपण काय करू, ओके,
ठीक आहे. काय होतं, कपल मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स होतं. कपल मुवमेंट किती आहे, 12 आहे. फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 450 mm आहे. ओके, mm आहे. हे डिस्टन्स आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू. ओके, तर 1 मीटर किती असतो, 1 मीटर. 1 मीटर इज इक्वल टू 1000 mm असता. म्हणजे आपण जर 450 डिवाइड बाय 1000 केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 0.45 मीटर. ओके, तर मी ते 0.45 मीटर हे कशात टाकलंय, मीटर मध्ये टाकलंय. ओके, आणि हे काय करेल मी आता, डिवाइड करेल, तर एफ ची व्हॅल्यू भेटेल मला. तर किती, 12 डिवाइड बाय 0.45. आन्सर इज 26.67 युनिट इज न्यूटन. ओके, युनिट न्यूटन का आहे, कारण की हा जो मुवमेंट आहे हा न्यूटन मीटर मध्ये आहे. ओके, मुवमेंट न्यूटन मीटर मध्ये होता म्हणून आपण फोर्स कशात घेतला, न्यूटन मध्ये घेतला. डिस्टन्स कशात घेतलं, मीटर मध्ये घेतलं. कारण की आपल्याला जे युनिट आहे एकाच प्रजातीतले पाहिजे. ओके, एका प्रजातीतले मीन्स कसं, आता हा न्यूटन मीटर होता म्हणून हा न्यूटन घेतला आणि डिस्टन्स मीटर मध्ये घेतलं, एकच प्रजाती फॉलो करायची. ठीक आहे. नेक्स्ट, आता बी अँड सी साठी, आता बी आणि सी साठी कपल मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू काय असतो, डिस्टन्स असतो. कपल मुवमेंट ऑलरेडी माहिती किती जनरेट होणार आहे, 12 इज इक्वल टू फोर्स नाही माहिती आहे, डिस्टन्स किती आहे, बी अँड सी मध्ये डिस्टन्स किती आहे, 240 आहे. ओके, 240 डिवाइड बाय आपण 1000 करणार आहोत आणि त्याला कशात घेणार आहोत, मीटर मध्ये. 0.24. तर एफ फोर्स किती आला आपला, एफ फोर्स किती आला, 12 डिवाइड बाय 0.24. आन्सर इज 50. युनिट इज न्यूटन. ओके, आता नेक्स्ट ऍट ए अँड सी. ओके, आता फोर्स आणि कपल मधला आपण काय करतो, शॉर्टेस्ट, कपल आणि मुवमेंट मधलं काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. इथून ते इथपर्यंत बी मध्ये हेच शॉर्टेस्ट डिस्टन्स होतं, इथून ते इथपर्यंत हे शॉर्टेस्ट डिस्टन्स होतं. पण आता सिच्युएशन काय, ए आणि सी आहे, ए आणि सी आहे. तर मी काय असं जाऊन असं नाही जाणार आहे, तर मला हे डिस्टन्स माहित पाहिजे. तर सिंपल आहे, पायथागोरस यूज करू शकतो. ओके, पायथागोरस नुसार काय होणार आहे, 0.45 स्क्वेअर प्लस 0.24 स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला हे डिस्टन्स भेटणार आहे. .45 स्क्वेअर प्लस 0.24 स्क्वेअर, 0.51 मीटर. 0.51 मीटर हे डिस्टन्स किती भेटला आपल्याला, 0.51 मीटर. तर हे डिस्टन्स टाकायचं आहे. तर सेम कपल मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. तर कपल मुवमेंट किती आहे, कपल मुवमेंट आपल्याला माहिती आहे 12 इज इक्वल टू फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, डिस्टन्स किती आहे 0.51. हा 51 मल्टिप्लाय ला इकडे डिवाइड ला जाईल आणि फोर्सचा आन्सर भेटेल आपल्याला, किती भेटेल, ओके, 23.52 न्यूटन. हे काय भेटलंय आपल्याला, आन्सर भेटलेला आहे 12 डिवाइड बाय 0.51. ओके, एकदा मी आन्सर कन्फर्म करून घेतो फक्त. फर्स्ट इज 26, सेकंड इज 50 and थर्ड इज 23.53. ठीक आहे, 52. ओके, तर हे आन्सर आलेलं आहे. न्यूमेरिकल मोठा आहे म्हणजे डिफिकल्टच असेल असं काही नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्टेप्स फॉलो करा फक्त. ठीक आहे, आणि एक्झामला तरी ट्राय करा, मॅक्झिमम क्वेश्चन्स ट्राय करायचे आपल्याला. तर नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण आता. तर नेक्स्ट न्यूमेरिकल सोपं आहे, एकदम इझी आहे, समजायला कठीण आहे. समजायला कठीण आहे, पण मी आहे ना समजायला. ठीक आहे, तर काय आहे, कपल. ओके, कपल सेकंड न्यूमेरिकल आहे. टू अ लॉंग रेंज इज यूज टू टायटन अ स्क्वेअर हेड बोल्ट. लॉंग रेंज, ओके, जे गॅरेजवर काम केलंय कधी, तर तिथे एक पाना असतं असा प्लस शेप मध्ये, त्याला लॉंग रेंज म्हणतात. काय करताय तो,
टायटनस स्क्वेअर हेड बोल्ट, स्क्वेअर हेड बोल्ट आहे. ओके, नॉर्मली काय असतो हेक्सागोनल असतो, पण हा काय स्क्वेअर आहे. ओके, आता ही जी एक स्ट्रिप लावली तिथे एक नट आहे स्क्वेअर मध्ये. ह्या लॉंग रेंज म्हणजे जे स्पॅनर आहे किंवा आपण मराठीत पाना म्हणतो याला, याच्याने काय करतोय टाईट करतोय. ओके, इफ 250 न्यूटन फोर्स इज अप्लाइड टू अ रेंज, ओके, ऍज शोन इन फिगर. ओके, जर जर याच्यावर या लॉंग रेंज वरती 250 न्यूटनचा फोर्स अप्लाय होतोय. ओके, डायग्राम दिलेली असेल तुम्हाला, जरासा डिफिकल्ट न्यूमेरिकल आला तर डायग्राम देतातच. ठीक आहे, डिटरमाइन द मॅग्नेट्यूड. ओके, असं जर 250 न्यूटनचा फोर्स अप्लाय करून इथे जे पट्टी आहे, इथे एक नट आहे स्क्वेअर मध्ये, आणि याचं हे काय केलंय मी झूम करून दाखवलेलं आहे. ओके, याला जर टाईट करण्यासाठी 250 न्यूटनचा फोर्स लागत असेल, आता एकाकडे नुसता फोर्स देऊन नाही चालत ना, दोघीकडे असतो तो 250 न्यूटन. तर त्यांचं म्हणणं काय, मग डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ एफ. ओके, आता तुम्ही म्हणणार एफ कस काय, फोर्स ऑलरेडी दिलेला आहे. पुढे वाचू आपण, मॅग्निट्यूड ऑफ एफ ऑफ द इक्वल फोर्स एक्झर्टेड ऑन द 4 कॉन्टॅक्ट पॉइंट्स ऑन द 25 mm बोल्ट हेड. ओके, आता स्क्वेअर बोल्ट आहे. ठीक आहे, हा स्क्वेअर, इथे एक जो स्क्वेअर बोल्ट आहे त्याचं झूम केलंय, आणि हे काय, हे आउटरचं काय, हे स्पॅनरचं हे आहे, आणि हा काय आपला स्क्वेअर बोल्ट आहे. स्क्वेअर बोल्ट आहे, स्क्वेअर. ओके, हा हा आपला काय स्क्वेअर बोल्ट आहे. ओके, 4 कॉन्टॅक्ट पॉइंट्स कसे, आता हे जे फिरवणार, ओके, तेव्हा काय होणार आहे, तेव्हा काय होणार आहे, इथे फोर्स लागेल, इथे फोर्स लागेल. ओके, 2 झाले. नेक्स्ट इथे इथे फोर्स लागेल आणि इथे फोर्स लागेल. मग हे काय झालंय, हे पण कपलच आहे ना. टू अनलाइक पॅरलल फोर्सेस, हे झाले ना टू अनलाइक पॅरलल, आणि हे असे 2 कपल आहेत. 4 फोर्स आहेत म्हणजे किती, 2 कपल आहेत. आणि इथे काय म्हटलंय, 4 कॉन्टॅक्ट पॉइंट झाले ना, 1 2 3 4 ऑफ 25 mm स्क्वेअर वोल्ट. ओके, 25, हे जे 25 mm काय आहे माहिती का, स्क्वेअर बोल्टचं डायमेन्शन आहे 25 mm bolt head. That external effect on the bolt is equivalent to that of the 250 Newton forces. Okay, आता मी जर इथे 250 न्यूटनचा फोर्स लावतोय, ओके, तर तिथे तेवढी जी मुवमेंट आहे ती आपण काय करतोय, शिफ्ट करतोय. ओके, आता इथे हा जेव्हा गोल फिरेल तर ही काय फोर्स काय तिथे शिफ्ट करेल, इक्विव्हॅलेंट फोर्स. Assume that the force are perpendicular to flats. Okay, assume that the forces as काय, याला काय perpendicular forces, या फ्लॅट्सला काय perpendicular of the bolt. ओके, तर याच्यात सिंपल आपल्याला काय करायचं आहे, सिंपलच करतो आपण, अवघड आपल्याला आवडतच नाही. ठीक आहे, द कपल मुवमेंट इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्टन्स असतो. ओके, फोर्स इंटू डिस्टन्स. आता हे जे कपल मुवमेंट आहे, आधी हे कॅल्क्युलेट करून घेऊ सिंपल. तर फोर्स किती आहे, आता कपल मध्ये दोघीकडे सिमिलर फोर्स असतात, एकच घ्यावा लागतो, आणि त्या दोघं फोर्स मधलं डिस्टन्स घ्यावं लागतं. तर फोर्स किती आहे, 250 आहे. डिस्टन्स किती आहे, तर डिस्टन्स आहे हे 350 आणि हे 350, टोटल किती झालं 700 mm. ते डिवाइड बाय 1000 जर केलं 0.7 मीटर येईल ते आन्सर. ठीक आहे, कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर किंवा त्याला डायरेक्ट 700 mm लिहू आपण, म्हणजे ठीक आहे 700 mm, डिस्टन्स किती आहे 700. तर याची मुवमेंट किती जनरेट होईल, ठीक आहे 250 इंटू 700. ओके, तर त्याचा आन्सर आहे 175,000. ओके, आता ते काय क्लॉकवाईजच फिरतंय. ओके, आणि युनिट काय असणार आहे, न्यूटन. याचं युनिट न्यूटन होतं, आणि हे काय एम एम मध्ये, म्हणून मी आता काय लिहिणार आहे, एम एम लिहिणार आहे. मीटर राहिलं तर मीटर लिहायचं, एम एम राहिलं तर एम एम लिहायचं. ठीक आहे, आता हे काय क्लॉकवाईज आहे. ओके, आणि मी इथे काय लिहेल, CW क्लॉकवाईज. ओके, सर्व लिहून टाकायचं, कन्फ्युजनच नाही. क्रॉस व्हेरीफायला अडचणच नको. इथे मुवमेंट किती जनरेट होते, इतकी.
इतकाच फोर्स कुठे जाणार आहे, इथे जाणार आहे. ओके, आता कुठे स्क्वेअर बोल्टला, तर स्क्वेअर बोल्टला जो फोर्स जाणार आहे, तर हा त्यांना काय फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, मग ही जी मुवमेंट मी इथे जेवढं पानं फिरवतोय तितकंच एवढं फिरवतोय, पण हे डिस्टन्स काय आहे, जास्त आहे, म्हणून इथे फोर्स काय कमी लागेल. पण हे डिस्टन्स काय कमी आहे, म्हणून इथे जेव्हा फोर्स लागेल तो फोर्स जास्त लागेल, आणि डिस्टन्स काय तिथे कमी आहे म्हणून फोर्स जास्त लागणार आहे. ओके, तर सेम. ओके, आता आपण इथलं कॅल्क्युलेट केलं आणि काय केलं इथे लिहिलं. आता हे काय होईल, इथे ट्रान्सफर होईल तो फोर्स, तो काय करणार आहे आपण इथे लिहिणार आहोत. ओके, तर तो किती असणार आहे, कपल मुवमेंट आता आपल्याला माहिती झाली. ओके, ही मुवमेंट चेंज नाही होणार, इथे जेवढं फिरणार तेवढीच पॉवर तिकडे ट्रान्समिट होणार. मग काय असते, कपल मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स असतं. ओके, फोर्स इंटू डिस्टन्स असतं. तर कपल मुवमेंट किती आहे, 175,000 इज इक्वल टू फोर्स माहिती का आपल्याला, नाही. ओके, बट डिस्टन्स माहिती आहे. हो, तर डिस्टन्स किती आहे, तर याच्यातलं डिस्टन्स किती असणार आहे. ओके, याच्यातलं डिस्टन्स आहे 25 mm. 25 mm. बट याच्यात एक पॅरामीटर चेंज आहे. कसं, ओके, इथे एकच कपल होतो. ओके, सिंगल कपल, दोन फोर्सेस, टू अनलाइक पॅरलल फोर्सेस मीन्स एक कपल. इथे त्यांनी काय म्हटलंय, 4 कॉन्टॅक्ट पॉइंट्स म्हटलंय ना, 4 कॉन्टॅक्ट पॉइंट्स म्हटलंय, 1 2 3 and 4. 4 contact points means 4 forces, 4 unlike parallel forces means what, 2 couple. तर आपण काय करणार आहोत, इथे मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. ओके, तर आन्सर किती असणार आहे आपलं, 350. युनिट इज न्यूटन. ओके, 3500. ओके, तर मीन्स त्यांचं म्हणणं काय आहे, जेवढी इथे पॉवर होती, किती पॉवर होती जनरेट झालेली कपल कपल मुवमेंट. ओके, 17,000. ओके, 175000 काय जे असेल, ठीक आहे. ही जी पॉवर होती ना, ही काय झाली, इथे ट्रान्सफर झाली, ही ट्रान्सफर झाली, याच्यातलं डिस्टन्स किती होतं, 25च होतं, इथे किती होतं, 350 होतं, म्हणून इथे काय फोर्स जास्ती लागतोय. फोर्स किती लागतोय, 3500, 3500, 3500, आणि ते पण किती, 3500 इतका फोर्स लागतोय. ठीक आहे, आणि आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायला लावलं होतं. ओके, कुठे गेलं, डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ एफ ऑफ द इक्वल फोर्स एक्झर्टेड. इक्वल फोर्स एक्झर्टेड मीन्स इथून जेवढी कपल जनरेट झालाय तितकाच आपण तिकडे ट्रान्समिट केलेला आहे. ओके, तर मी एकदा आन्सर चेक करून घेतो फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन साठी. ओके, तर आन्सर एक्झॅक्टली राईट आहे, 3500 न्यूटन. तर तुम्ही पण काही न्यूमेरिकल्स घ्या आणि प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच.